मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये आज परभणीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं। सकाळी 11 वाजता ही रॅली नूतन महाविद्यालयाच्या मैदानातून निघेल तर मुख्य बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत असणार आहे। या ठिकाणी रॅलीचा समारोप होऊन मनोज जरांगे उपस्थित सकल मराठा समाजाला संबोधित करतील। आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर। मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज परभणीत मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आपण जर बघितलं या सर्व रॅलीची जी तयारी जी आहे ती पूर्ण केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा जर परिसर बघितला आपण तर गडाचं रूप या परिसराला देण्यात आलेलं आहे। अतिशय सुंदर असं हे रूप करण्यात आलेलं आणि यामध्ये बॅनर सुद्धा करण्यात आलेले की मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली। सकाळी 11 वाजता या रॅलीला शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरून सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेतून ही रॅली मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये आणि मराठा समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येईल आणि इथंच या रॅलीचा समारोप होऊन मनोज जरांगे पाटील इथं संबोधित करतील। याच परिसरामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात 100 ते 150 भोंगे लावण्यात आलेले, तसंच साऊंड सिस्टीमची व्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली आहे आणि आता सकल मराठा बांधव या परिसरामध्ये जमायला लागलेले आहेत। मनोज जरांगे पाटील इथं येतील आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात होईल आणि जर बघितलं तर मनोज जरांगे यांनी काल सरकारवर हिगोलीमध्ये बोलत असताना निशाणा साधलेला आहे। 13 तारखेच्या नंतर तुम्हाला मराठ्यांचं हे आंदोलन परवडणार नाही, त्यामुळे आता हे परभणीमध्ये येऊन मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं। सध्या तरी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध